नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 7वे महत्त्व मापन याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्तुळ पाकळी या घटकाची माहिती करून घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आता त्याआधी बघा, इथे थोडं आठवूयात आपण. इथे तुम्हाला आकृती दिसत आहे 7.24 मध्ये. सोबतच्या आकृतीवरनं सारणी पूर्ण करा. आता त्यांनी त्यामध्ये त्या सारणीत दिलेला आहे कंसाचा प्रकार, कंसाचे नाव आणि कंसाचे माप. आता हे तुम्ही मागील इयत्तेत शिकलेलाच आहात की हा काय आहे, केंद्रीय कोन तयार झालेला आहे. जो कोन वर्तुळाच्या केंद्राशी तयार होत असतो तो काय असतो, केंद्रीय कोन असतो. आणि वर्तुळाचं माप इथे किती असतं, एकूण 360 अंश असतं. मग इथे दोन कंस तयार झालेले आहेत, AXB आणि AYB. तर आता हा AXB हा कसा कंस आहे, याचं वाचन कसं करतात, कंस AXB हा लघु वर्तुळ कंस आहे किंवा कंस AB पण म्हणतो आपण याला. आणि हा दुसरा आहे कंस AYB. हा काय आहे, अर्थातच विशाल वर्तुळ कंस आहे. मग आता यामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे की लघु वर्तुळ कंस AXBचं माप किती आहे. रिकाम्या जागेत आपण इथे आता त्यांनी 100 दिलेले, तर आपण इथे लिहिलं कंसाचं माप. आणि कंस विशाल वर्तुळ कंस AYBचं माप मग त्यांनी विचारलं आहे. मग आता जेव्हा पूर्ण वर्तुळाचं माप आपल्याला माहीत आहे, त्यामधनं जेव्हा आपण ह्या लघुवर्तुळ कंसाचे माप वजा करतो, म्हणजे 360 मधनं जेव्हा 100 वजा करतो तर उत्तर येतं 260. म्हणजेच या विशाल वर्तुळ कंसाचे माप आहे 260 अंश. चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या घटकाची माहिती करून घेऊयात. इथे वर्तुळ पाकळी म्हणून त्यांनी हा घटक आहे. यामध्ये ही आकृती बघा 7.25. आता इथे तुम्हाला दिसत आहे की आपण आत्ता जे वर्तुळ बघितलं, वर्तुळ कंस, लघुवर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस जे आपण शिकलो, तीच आकृती आहे इथे, फक्त नावं वेगळी आहेत. आणि O हा काय आहे, या वर्तुळाचा केंद्र आहे. आणि केंद्रीय कोनामुळे या वर्तुळाचे काय झालेले आहेत, दोन भाग तयार झालेले आहेत. तर या प्रत्येक भागाला काय म्हणतात, वर्तुळ पाकळी. म्हणजे ही PQ एक वर्तुळ पाकळी, ही PMQ अशी ही वर्तुळ पाकळी समजण्यासाठी, आणि PBQ ही दुसरी वर्तुळ पाकळी. आता वर्तुळाच्या ज्या दोन त्रिज्या आहेत त्यांची टोके जोडणाऱ्या वर्तुळ कंसाने मर्यादित केलेल्या भागास वर्तुळ पाकळी असे म्हणतात. म्हणजे या त्रिज्येनी ह्यांची ही दोन टोके जोडलेली आहेत, तर ह्या भागाला काय म्हणतात, वर्तुळ पाकळी असं म्हणतात. म्हणजेच आकृतीमध्ये OPMQ आणि OPBQ या दोन काय आहेत, वर्तुळ पाकळ्या आहेत. आता इथे लघु वर्तुळ पाकळी बघा, दोन त्रिज्या व त्यांच्या संगत लघु कंसाने मर्यादित केलेल्या पाकळीस लघु वर्तुळ पाकळी असे म्हणतात. आता इथे आकृतीत आपण आत्ताच बघितलेलं आहे की OPMQ ही लघु वर्तुळ पाकळी आहे. आणि विशाल वर्तुळ पाकळी काय आहे, दोन त्रिज्या व संगत विशाल कंसाने मर्यादित केलेल्या पाकळीस विशाल वर्तुळ पाकळी असे म्हणतात. आकृतीमध्ये OPBQ ही विशाल वर्तुळ पाकळी आहे. OPBQ ही काय आहे, विशाल वर्तुळ पाकळी आहे. आता इथे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बघा. इथे ह्या सारणीमध्ये किंवा ह्या आकृत्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे त्रिज्या समान असलेल्या वर्तुळांच्या छायांकित भागाच्या क्षेत्रफळाचे निरीक्षण करा आणि खालील सारणी पूर्ण करा. आता हा थिटा काय आहे, 360 अंश. म्हणजे या पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश आहे. ही काय आहे, या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून ही त्रिज्या आहे. A1 बरोबर πr वर्ग. तसेच थिटा बरोबर 180 अंश, त्याचं A2 बरोबर 1/2 πr वर्ग. थिटा बरोबर 90 अंश, म्हणजे हा चतुर्थांश भाग. 180 म्हणजे निम्म अर्धवर्तुळ. A3 बरोबर 1/4 πrचा वर्ग. आणि थिटा 60 डिग्री बरोबर हा 6वा भाग, म्हणून A4 बरोबर 1/6 πr वर्ग
आता वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 360 अंश बरोबर पूर्ण कोन. म्हणून वर्तुळाचा केंद्रीय कोन बरोबर 360 अंश. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r वर्ग आणि वर्तुळाच्या कंसाचे माप इथे दिलेलं आहे. थिटाचे 360 आहे आणि वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आहे. ते आपल्याला त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर याप्रमाणे आपण ही त्यांनी गाळलेली जागा विचारली ती पूर्ण केलेली आहे. आता सारणीवरून आपल्या काय लक्षात येते ती वर्तुळाच्या क्षेत्रफळास थिटाचे 360ने गुणल्यास कंसाचे माप थिटा असलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ मिळते. हे सूत्र रूपात पुढील प्रमाणे लिहिता येते. म्हणजेच वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया बरोबर थिटा ते 360 गुणिले पाय r चा वर्ग. या सूत्रावरून a छेद पाय r वर्ग बरोबर थिटा छेद 360 म्हणजेच वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ छेद वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे बरोबर थिटा छेद 360.